मान्यवरांचे आभार असतील, विजेत्यांचे देखील आभार. तर वेलकम. पुढे एकदा सर्वांचं सरचे स्वागत असेल. जे आतापर्यंत आमच्या बरोबर YouTube वरती जोडले गेले ते सर्वांचं या पीडब्ल्यूडी प्रीमियर लीग मध्ये सरचे स्वागत असेल. आणि जाऊया सामन्याच्या दिशेने. तो तुषार ज्याने कालच्या रेजनमध्ये हुशार अशी फलंदाजी केली होती. एक चेंडूवरती 5 धावा या फलंदाजीने बनवल्या होत्या. तो तुषारसाठी टाकलेला चेंडू लेग टचचा मार आहे. सुरेख गोलंदाजी देखील जाते. गोलंदाजी आपण पाहतोय. अक्षय गोलंदाजी बार करून दाखल झाला असेल. या टाकलेला चेंडू थोडंसं स्वेर डिलिव्हरी इथे फिरत छंद असणाऱ्या पंचांचा सिग्नल येतोय. वाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. स्वेर डिलिव्हरी मिळाली आणि स्वेर डिलिव्हरी मिळालेली धावांची गती धावांचं श्रीगणेश इथे केला गेला. नंतर चेंडूवरती झेल सोडलाय. झेल पण गेला, तेलही गेलं, तूपही गेलं. हाती काय येईल दुपाटनं, कारण झेल सोडलाय. तुषार सारख्या एका हुशार खेळाडूचा आहे झेल या बी सोडल्यानंतर हे शिक्षक याच्या चेहऱ्यावरती आता नाकामती असेल. जाऊ दे, घडलंय बिघडलंय त्याच्यावरती आता चर्चा करून चालणार नाहीये. मागच्या चेंडूवरती झेल सोडल्यानंतर अजूनपर्यंत चांगला ठरत नाहीये. काय गोलंदाजी आहे, अतिशय सुंदर, वेगवान नाहीये. ही शानदार सध्या गोलंदाजी चालली असेल. गोलंदाज आकाश कडून टाकलेला नेक्स्ट बॉल थोडासा बाहेर घेतोय. जास्त वळण घेतलंय, कारण फिंगर रोल फक्त लेफ्ट वरतीच केली जाते. एका ऍक्शन मध्ये 2 कट करण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज पुढे एकदा याबी सज्ज झाला असेल. याबी टाकला चेंडू थोडासा नशिबाची साथ याबी मिळाली असेल. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. अप्रतिम खेळ इथे दाखवला जातोय. संघाची धावसंख्या स्कोर वरती 3. धावसंख्या 3. जाऊया या स्पर्धेचे आयोजक आदरणीय जी नागेश ठीक सर सध्या गोलंदाजीवरती दाखल झाले असतील. पहिलाच बॉल लाजवाब आहे. शिक्षक शोधतोय आणि चेंडू शोधलाय. शेवटी चेंडू कुठे सापडला, ते डिक्लेअर क्षेत्रामध्ये त्याला सापडला एका धावेसाठी. नागेशजी ठीक सर यांचा संघ आपण पाहतोय. दंडेरी स्पोर्ट संघ देखील एक काल जर तर वरती हा संघ वर आलाय. आज जर तर तुम्हाला करून चालणार नाहीये. जर का तुम्ही इथून जर हरलात तर डायरेक्ट घरचा रस्ता. नंतर त्या चेंडू पुन्हा एकदा जशी कोकण रेल्वेतून भोगदे जाते ना तुतारी वंदे भारत जशी जाते ना भोगद्यातून, तसे चेंडू आता 101च्या 2 पायांच्या मधून चालले असतील. धावा मिळत आहेत. या धावा रोखणं गरजेचं असेल, कारण क्रिकेटवरील प्रत्येक धाव महत्वाची असते. एका धावेने संघ पराजित होत असतो तर एका धावेने संघ विजय देखील होत असतो. त्यामुळे तुमच्यासाठी एक रन ही खूप महत्वाची राहणार आहे. मॅच विन सामना पण खेळतोय. नंतर चेंडू पुन्हा एकदा चिंगटमाक डमडम झालाय क्षेत्ररक्षकाचं. 101 बदला. आयुष्य संपल्यासारखं कधीच नसतं मित्रांनो. आयुष्य संपलं नाहीये. आयुष्य का व्यापारासारखा आहे. तो व्यापार इथे करावा लागणार. तुम्हाला त्या करावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला दुसरा काहीच मिळत नसतं. क्षेत्ररक्षक लगेचच बदलला गेला. तुम्ही क्रिकेटवरती खेळत असताना ना किती आदरचे शूज घातलायत, किती आदरची पॅन्ट घातलाय, किती आदरचं टी शर्ट घातलाय हे कुणी बघत नाहीये. तुमचा काय बघितला जातो तर गेम कुणी केला? नागेशने 4 बॉल
एक्सप्रेस दाखल झाले सध्या. रन मशीन रन मशीन रन मशीनचे बारे ठरली आहे. एकदा बीटीबीएल षटक संपुष्टात येते. काय करावं, कोणता क्षेत्ररक्षकांना कोणताही क्षेत्ररक्षक जरी आणला तरी तिकडे काय होतं त्याचं मोये मोये. हा प्रत्येक क्षेत्ररक्षकचं मोये मोये सध्या होतंय. एस्टनच्या मागून काही होत नाहीये. टीमची टोटल धावसंख्या 7, ज्याला मास्टर ब्लास्टर म्हटलं जातं ना, 7 आणि 7 धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर भारताकडून खेळत असणारा महेंद्र सिंग धोनी सध्या चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. त्याच्या पाठीवरती असणारा हा 7 सर्वांसाठी, जे महेंद्र सिंग धोनी याचे फॅन आहेत त्यांच्यासाठी लाभलेले ही 7 रन म्हणजेच खूप महत्त्वाचं असेल. चेंडू चालला असेल डिक्लेअर क्षेत्रामध्ये 8 डब्यांसाठी. 8 धावसंख्या सध्या स्कोर करवरती असेल. नंतरच्या चेंडूवरती अगदी रडारमध्ये सापडलेला चेंडू आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेने गेलाय 4 धावांसाठी. आणि स्पर्धा आपण पाहतोय रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर टेलिकास्ट देखील केली जाते. आणि यावेळी टाकलेला बॉल थोडक्यासाठी वाचला. जवळपास इंचाचा फरक होता. आणि आतापर्यंत या स्पर्धेने आजच्या रजनीमध्ये 1000+ विवर्चिपची संख्या ओलांडली आहे. 1000 पेक्षा जास्त लोकांनी स्पर्धा पाहिली असेल. अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात पाहिली जाणारी स्पर्धा रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून सध्या युट्यूबवर टेलिकास्ट केली जाते. धावसंख्या 17 केला या चेंडूवरती महाखतरा. धावसंख्या टीमची टोटल स्कोर खरवरती 21 सभासद स्कोर खरवरती सम्राट 007 संघाचे राहिले आहेत. 007 यानी की डिस्कॅव, हे डिस्कॅव खराब लागलेलं चेंडूवरती. या चेंडूवरती करायचं होतं, नष्ट केला बाई, चुकला क्षेत्ररक्षक. तिकडे लोचा केला आपल्या संघाचा. बँगलोर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातो तो सध्या फलंदाजीवरती. आता बँगलोरची रन मशीन म्हणूया, एक्सप्रेस नको. रन मशीन माझी आता गन उडवली होती. नशीब थोडक्यासाठी वाचलो. माझ्यापाशी असा चेंडू आला, माझा लक्षात नव्हता. पुढे एकदा गोलंदाजीवरती सज्ज झाले असेल. यावेळी टाकलेला चेंडू आणि वाईट +1. तो पुढे एकदा एक्स्ट्रेक्षक यावेळी खूप चालाक ठरला. जर डिक्लेअर क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू असेल तर एक्स्ट्रेक्षक सोडतोय. सोडून द्यायला या बॉल सोडून चालणार नव्हता, नाही तर चौका दिला असता. सामन्याच्या दिशेने पुढे एकदा गोलंदाजीवरती दाखल झालेला गोलंदाज आपण पाहतोय. यापुढे आपल्याला चेंडू डिक्लेअर क्षेत्रामध्ये एखाद्या बॅटसाठी खेळली असेल. चहा आणि खारी ही खूप असे लय भारी. हा सामना होणार त्याच गतीने. लय भारी 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 फटका, भारी भक्कम ताकद दाखवली. चेंडू 4 धावांसाठी धावफलक पोहोचलाय 33 धावसंख्येवरती. नंतर त्या चेंडूवरती फलंदाजी क्षेत्ररक्षण केले जाते आणि त्यानंतर
मध्ये अजून एक असंच क्रिकेटचा थरार कुंभमेळा आपल्याला पाहायला भेटणार आहे. वरदान क्रिकेट क्लब कोथवडे आयोजित भव्य दिव्य अंडरब्लॉक नाईट स्पर्धा इथे आयोजित केले गेले. वरदान प्रीमियर लीग 2K25 ही स्पर्धा पार पडणार आहे 25 ते 27 एप्रिल 2025 रोजी ही स्पर्धा पार पडणार असेल. हेडर कार्डमध्ये आपण पाहतोय वेदन प्रीमियर लीग काही टेक्निकल इश्यूमुळे नियोजनामध्ये थोडासा बदल करण्यात आलाय. 25 ते 27 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये खेळवली जाणाऱ्या स्पर्धा 24 एप्रिल रोजी होणार आहेत. सामने 26 एप्रिल रोजी खेळवले जाणारे बाकी उर्वरित सामने खेळवले 27 रोजी खेळवले जाणारे याची आपण नोंद घ्या. आदरणीय जी कैलासजी तांबे सर दांड्याडम बाबाडमचे सरपंच ज्यांच्याकडे खूप नजर राहते ते सरपंच आदरणीय सन्मान्य इथे दाखल झाले असतील. सर 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 स्वागत असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जाऊया साबळेचे तिसरे 34 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू तेच तेरार आहे. एक शिक्षक देखील इथे चालक ठरले असतील. प्रशांतदा कांबळे सर यांचा संघ सम्राट 007 सध्या क्षेत्ररक्षण करतोय. पुढे एकदा गोलंदाजी मार करून या सरपटी नो बॉलचा सिग्नल. दांडीचा जरूर गोल होती. नो बॉल. अतिरिक्त धाबेने केली जाणारी ही सुरुवात ठरली का घातक. आतापर्यंत अनेक जणांनी फेब्रुवारीच्या दिवसामध्ये अनेक डे साजरे केले असतील. कुणी चॉकलेट डे कुणी प्रॉफिस डे हे अनेक डे साजरे केले असतील. पण आम्ही क्रिकेट पूर्वी एकच म्हणतो की आम्हाला बॅटिंग दे आम्हाला बॉलिंग दे. ते पण नाही जमलं तर आम्हाला संघा प्लेइंग 9 किंवा प्लेइंग 11 मध्ये स्थान दे. असे क्रिकेट प्रेमी आपण पाहतोय. मैदानाच्या तिन्ही साईडला जर विचार करायला गेला तरी क्रिकेट प्रेमींचं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. क्रिकेट खेळायला गावलं नाही तर क्रिकेट बघायला जरी गावलं तरी खूप महत्वाचं. या चेंडूवरती महत्व आहे. महत्व 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 आणि महत्व दाखवायचं इथे. महत्वाचा खेळ इथे दाखवून द्यावा लागेल आणि ते दाखवून दिले जाते. 34 धाबांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी बार करून यावेळी टाकलेला चेंडू भन्नाट वेग आहे. एक्सप्रेस प्रमाणे जशी गोलंदाजी करावी ती गोलंदाजी इथे केली जाते. जो नळला त्याला फोडला आणि फोडतोड आता करावी लागेल. कारण तू माझ्या बॅटमॅनला नळला होतास गोलंदाजी करताना. आता मी देखील तुला नळणार आहे इथे. यावेळी टाकलेला चेंडू अप्रतिम. 1 2 3 4 5 6 क्षेत्ररक्षक लागले. एक चेंडू मागे 6 क्षेत्ररक्षक धावत आहेत. म्हणजे एका चेंडूला किती महत्व आहे ते बघा. एक चेंडू आहे पण किती जण आले 6. पण 6चं महत्व काय होतं की आम्हाला जिंकायचं. प्रत्येकाला सामना जिंकायचा असतो. त्यामुळे इथे बनवाव्यात लागणार आहे. 34 धाबा बनवाव्या लागतील. नंतरच्या चेंडूवरती चेंडू पाठवून दिला गेला मिड विकेट बॉर्डरच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी पहिल्या षटकाचा केस ऑफ धावसंख्या टीमची टोटल 5. 15 चेंडू 29 धाबा. आणि गोलंदाजीवरती तुषार त्याच्या विरोधात नागेसिक. पहिला चेंडू कुठप्पा खूप महत्वाचा आहे. ठप्प्यावरती देखील महत्वाची रायडर आहे आणि एक रन देखील आता तुमच्यासाठी महत्वाची आहे. जाऊया सामन्याच्या दिशेने. याबी खेळला फटका चांगला सुरेख अगदी सजवला गेला. कुटुंबाचा बॉल गेला 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 बघ चौकार. गेला चौकार. नागेशिकला माहिती आहे एक थ्री स्टॉप माझ्या संघाच्या बाजूने आणावी आणि प्रेक्षक मध्ये आनंद घेतात. प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. कुटुंबाचा बॉल बॅक फूट वरती आला. पंच केला. पंच आहे पंच आहे. बॉलवरती 4 धाब्यांचा बंच आहे. बंच मिळाला 4 धाब्यांचा. 4 धाब्यांचा बंच मिळाल्यानंतर
टीमची टोटल धावसंख्या स्कोर करवरती 18 वरती सध्या धन पोहोचली असेल. यावेळी लो फुल टॉस पुन्हा एकदा कन्वर्ट केला जातोय. पहिला सेमी फायनलचा थरारी त्या अनुभवाला भेटणार आहे. एका साईडला असणार आहे हो अँड डी स्पोर्ट, दुसऱ्या साईडला आर्यन स्पोर्ट. दोन्ही संघांना विनंती करेन ही इनिंग संपल्यानंतर आपण मैदानाच्या दिशेने यावं. या चेंडूवरती काय झालंय, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार, हा चौकार नाहीये, हा तिरस्कार आहे. हा तिरस्कार इथे मोजावाच लागणार आहे. एका चेंडूची किंमत तुमच्यासाठी ही खूप महत्वाची आहे. यावे बॉक्स आउट, सुपर डुपर हिट, बॉक्स आउट. बोलला की राजन रन मिळेगा डजन नाही, सारन तुम्हाला नाही मिळणार आहेत. हा बॉक्स क्रिकेटचा थरार आहे. तारखेचे सामने जे होते ना ते मित्रांनो 26 तारखेला खेळवले जाणार आहेत. 25 तारखेचे सामने 25 तारखेलाच आहेत आणि 27 तारखेला हा ग्रँड फिनाले असणार या स्पर्धेचा. पुन्हा एकदा मी समजून सांगेन, पण सध्या क्रीडांगणाच्या दिशेने जाऊया. 7 रनच्या अपेक्षित असेल, 7 चेंडू आणि 7 रन. या खेळीला फटका सर बॅटने हुकाय चौकार बुकाय जरूर बुकाय. गुलीगत धोका, गुलीगत धोका दिलाय आपल्या संघाला, पण गुलीगत धोका यावी जरूर दिला गेला होता. पंचांचा सिग्नल येतोय, व्हाईट बॉलचा सिग्नल इथे दिला जातोय. 6 चेंडू आणि 2 रनची आवश्यकता असेल. 6 चेंडू 2 रन, 2 रन. या चेंडूवरती नागेश जे